नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत शनिलीलामृत अध्याय 21वा आणि हा शेवटचा अध्याय आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. आणि या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे तर शनिव्रताची कथा सांगितलेली आहे. आता यामध्ये शनी बीजमंत्र आहे, ओम शम शनिश्चराय नमः. त्यानंतर व्यासांनी जो मंत्र दिलाय तो आहे पुराणोक्त मंत्र, नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. आणि पुराणोक्त मंत्र दुसरा जो आहे, सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय मंदचार प्रसन्नात्मा पीडात हरतु मे शनी, असा दुसरा एक मंत्र आहे. अजून एक शनी स्तोत्र आहे, नमः कालग्निरूपाय कृतांताय च वैम नमः. नमो निर्मास देहाय दीर्घाश्रमश्रुजटाय च. नमो विशाल नेत्राय शुष्कोदरभयाकृते. नमः पुष्कलगात्राय स्थूलरोमनेथ वै नमः. अशी 2-3 स्तोत्र आपण म्हटली ह्या शेवटच्या अध्यायामध्ये. आणि आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री शनेश्वराय नमः, श्री सरस्वते नमः. श्री गणेशा पार्वती नंदना शुभकार्य प्रसंग महान आशीर्वाद देई जे संतोषून ग्रंथकार्या. सूर्यसुता छायानंदन श्रीकृष्ण भक्त कमलनयन तुझिया लीला वर्णन श्रद्धा भावे करीतो. देव दानव मानव सकळ भुवनाचे जीव तयासी कर्मानुसार शनदेव फळ देतसे. जो सत्यवादी विवेकी शनी चरणी परमभक्ती तया त्रिकाल रक्षिती शनिदेव. जो दुर्दैवी जीव अंतरी नसे श्रद्धाभाव अहंकारे वर्ततो तया देव ना रक्षती संकटी. इच्छिले जे मानसी नच जाये पैलती रासी वादळातील नाव जैसी गत होई तयाची. होताची शनदेव प्रसन्न लाभले संपन्न जीवन ग्रही धनधान्यादी जाण सुकाळ होत तयाचा. आता सकळ श्रोतेजन एकचित्ते करावे श्रवण शनिवार कहाणीचे महिमान श्रेष्ठ अति. भारतभूमी ठाई होते एक नगर अति प्राचीन सुंदर धर्म कर्म सुसंस्कार होते प्रजे ठाई. त्या ग्रामीचे जीवन होते संपन्न कृषी प्रधान श्रमदेवतेची सेवा जन आदरे करीती. त्या नगरी माझी जाण नांदत असे एक गरीब ब्राह्मण शेता माझी स्वय श्रमून उदर भरण करीतसे. ब्राह्मण सात्विक सज्जन काळी आई हेच जीवन दारिद्र्या माझी आनंदाने जीवन आपले वर्ततसे. जेवी ग्रीष्मे सृष्टीवर संचरतो वैश्वानर सृष्टीची तृष्णा अनावर जीवा होतसे काहिली. पुढती ज्येष्ठ मासी मेघांच्या दाटता राशी मोद सकळ प्राणी मात्रासी होतसे परम. मग येतो वर्षत पाऊस गिरीकंदरी राणे अवघ्यास चिंब करुणी धावे सागरास भेटीसाठी. डोंगर माथे हिरवी राणे अंकुरली हिरवी पाने कृषीपुत्रांची हिरवी मने धावती मग शेताकडे. ऐसा पडता पाऊस विप्रग्रही एकची ध्यास सूर्योदयी जाणे शेतास लेका सुना सहित. त्या सज्जन विप्रास 3 पुत्र होते त्यास 3 स्नुषा ग्रहात नांदती आनंदे. परमसात्विक धाकटी सून परोपकारी सत्वगुणी जाण तिजला ग्रही ठेवून सूर्योदयी जातसे राणी. पुढे श्रावण मासी प्रथम शनिवार दिवशी विप्रवदला सुनेसी बाळे अवदान देईजे. आम्ही जातो अवघे शेतासी जातो आहे श्रम करण्यासी. आज शनिवार उपवास दिवशी उत्तम स्वयंपाक करशी. स्नुषा जाऊन या माडी ग्रहीच्या देखल्या उतरंडी मिळाले जोंधळे थोडी भाकरी केली तयाची.
केनुकुरडीची भाजी करावी, संगती तेरड्याची बीज वाटावी, येणे परी करून ठेवी पाकत उत्तम. ऐसे वदून या ब्राह्मण गेला शेतावरी निघून, इकडेच नुशा अन्नधान्य शोधित असे ग्रामाजी. मडक्यांची उतरली उतरंड, मानसी लागले वेड, धनधान्याची धडपड, जैसे कृष्ण भक्त सुदाम्याचे घरते. उतरंडी पाहता सुनेस, जोंधळे लागले हातास, परिते नव्हते सकळास, भाकरीसाठी पुरते. मगच नुशे काय केले, ते जात्यावरी दळी येले, म्हणे जे पीठ असे थोडे असले, तरी करीन भाकरी तयाची. चूल पेटवून झडकरी, लहान लहान केल्या भाकरी, केनुकुरडूची भाजी सत्वरी केली असे. ऐसा सात्विकतेचा हेत, करुणी स्वयंपाक अति निघूत. मग बैसोन्या द्वारात वाट पाहे सासू सासऱ्याची, ते तेवी त्या कुटुंबास होता 7.5चा त्रास. दारिद्र्य बहुतयास गांजत होते. ऐशा समयी शनीश्वर करी मानसी विचार, परियसा विबुध हो सत्वर आता पुढती. मग न्यायदेवता शनीश्वर शनी लोकाहुनी सत्वर, पातलेच नुसेची या समोर, कुष्ठरोग्याची यावेशे. बहुत थकलेले स्वरूप, वेदनायुक्त जखमा खूप, द्वारी येऊनी समीप विनंती करतसे. बाई मी असे वाटसरू, नको मजसी वेरू, दारी येता यात्रे करू, सन्मान करावा तयाचा. अन्न उदकाविना हैराण, देही वेदना परम कठीण, परमश्रद्धा भाव ठेवून आलो तुझी या द्वारी. कुष्ट्याची व्याकुळली वाणी, म्हणतसे स्नानासाठी दे गरम पाणी, तेने देहीचा ठणक जाऊनी शांती लाभेल सत्वर. स्नानपूर्व ऐसे कर, आणून या तेल सत्वर, लाविजे मम देहावर लवलाही बाळे. तैल स्नान झाल्यावरी सेवन करीन भाजी भाकरी, पुत्री मागणे आता सत्वरी पूर्वी माझे. स्नुषा बहु सात्विक श्रेष्ठ, कुळीचे संस्कार वरिष्ठ, विनाविलंबे अतिसंतुष्ट, पावोनिया सेवा करी. जमुनी तेल थोडे फार, कुष्ट्यांगी लाविले हळुवार, उष्णोदके स्नान देहावर घालता पिता प्रेमे. मग लावणीया पाट, तयावरी बैसविला कुष्ट, भाजी भाकरीचे ताट, मांडोनिया भरवी त्याते. सेवने तृप्ती पावता, संतोषली कुष्ठरूपी देवता. मग परम प्रसन्नता मुखावरी दाटली, अवलोकिन त्या बाळेस प्रसन्न वदले श्री जगदीश. वदले त्या समयास आशीर्वचन तियेस, बाळे तव उत्तम लक्षण, परदुःखे द्रवले मन, अतिथी देवभव संस्कार जतन करसी प्रेमे. ऐसी वृत्ती वर्तता जन्मवर, नचवडे काही पडणार, ऐसे बोधण्या कुष्टी सत्वर उठला असे. उठताची तो काय करी, पात्रीच्या उष्ट्याची गाठ करी, खोचून या वळचणीवरी अंतर्धान पावला. संदेशी सकळ ग्रामवासी श्रमण परतले घरासी, वत्स हंबरती गोठ्यासी लगबग घरोघरी. येणे परी समयी विप्रजन, शेता माझी बहुत श्रमून, ग्रही आले थकून, भुके व्याकुळ झाले. उदके करुणी प्रक्षालन, करत संध्या वंदन, पूजा पाठ करून भोजनासी बैसले. गृही अन्नधान्य अपूर्ण, परी स्वयंपाक देखील संपूर्ण. स्नुषा पाककले माझी निपुण, म्हणतसे विप्रतेवी. सर्वजण यथा सांग, भोजनी झाले दंग, तृप्ती पाहुणी मग स्नुषेला आशीर्वाद देती. विप्रमणे बाळे तव कर, शुभ राहोत निरंतर, नसता ग्रही धनधान्य भरपूर, पाक विपुल केला तू. येणेवरी विप्राचे मन, संतोष गेले भरून, धन्यवाद सुनेसी देऊन बहु आनंदला असे. ऐसे क्रमिता सप्तदिन, द्वितीय शनिवारी ब्राह्मण, वदला द्वितीय सुनेस लक्षून, तू आज ग्रही थांबून वर्तावे. ते विप्र कुटुंब समस्त गेले सूर्योदयी शेतात, द्वितीय स्नुषा ग्रहक्रमात गुंतली असे. मग देवादिदेव शनीश्वर, न्यायदेवता शनेश्वर, मानसी करत विचार विप्रा घरी जाण्याचा. तत्काळ शनलोक सोडोनिया, पातला विप्रा घरी देवराया. कुष्ठरूपती काया बहुत क्षीण दिसत असे. द्वारी उभा कुष्ठरूपे देख, मुखी परम कारुण्य भाव, द्वारी उभा कुष्ठरूपे देव, मुखी परम कारुण्य भाव, म्हणे पुत्री मम जीव बहु थकला असे. प्रथम मग घाली स्नान, मग सेवीन उदकपान, भाजी भाकरी सेवून तृप्त मी होईल. ऐकून कुष्ट्याची हाक, स्नुषावदली एकाएक, मम ग्रही नशाद नवदक, देण्यासाठी तुझला. कुष्ठवत तसे करुण स्वरे, मजला थोडकेच असे पुरे, पुत्री देई जे सत्वरे, जीव व्याकुळला असे. तव ती स्नुषा महाज्ञानी, वदली कुष्ट्याला गोणी,
जावे झडकरी येतोनी मम ग्रही अन्न उदक नसे. मग कुष्ठरूपी वदला लक्षुनी बाळे ऐक मम वाणी तुझ्याकडील नष्ट होऊनी जाईल सर्व काही. ऐसे वदोनी शनी भगवान अंत पावले ते अंतर्धान. मग स्नुषाग्रही जाऊन पाकसिद्धता करू लागे. मीठ मिरची जोंदळे गृह धुंडाळिले सकळे परिण काही घावले स्वयंपाकासाठी. संध्या समय येता घरी सासू सासरे सुनेवरी भवरोष व्यक्त करी भुकेल्या पोटी. तेव्हा स्नुषा वदली जी घटना असे घडली ते वृत्त ऐकून मंडळी उमजले अंतरी. तृतीय श्रावण शनिवार विप्र उठवल्या सत्वर सूर्योदय निघाले शेतावर प्राप्त कर्मे करोन्या. प्रस्थान समयी ब्राह्मण तृतीय सुनेला लक्षून देजे बाळे अवधान ऐसे म्हणतसे आम्ही सकल जन कृषी कार्यासाठी जातो जाण तू ग्रहीच थांबून भोजन सिद्धता करावी. ऐसे ऐकोनिया विप्रजन ऐसे वदोनिया विप्रजन गेले राणी निघून इकडे स्नुषा मग्न असे ग्रह कर्मा माझी. परीक्षा बघण्या शनदेव अवतरले स्नुषेच्या समोर तोची कुष्ठ रुग्णाचा करुण स्वर विनवीत असे ती येस. बाई मी कुष्ठ बहुत दिन तेल लावून या घाली स्नान दुपारांत अन्नपान देवोनी तृप्त कीजे. कुष्ठरूपी शनदेव त्या बाळेसी नसे ठाव दानधर्मार्थी नचे स्वभाव बदली तू आज जावे लवलाई. मग कुष्ठरूपी साक्षात परमात्मा नादी अनंत शापे बोलणी क्षणार्धात अंतर्धान पावला. मग ती स्नुषा काय करत क्षणी जाऊन या ग्रहात उतरंडी माझी शोधत जोंधळे मीठ मिरची ते. परिणच काही घावले परिणच घावले काही खिन्न मने ती पाही भोजन सिद्धतय विनाही बैसली असे. संध्या समय विप्रजंते आले परतोनी आग्रहाते संध्या वंदनापरांत भोजनाते. बैसले सकळ श्रमे भूक कष्टवित भोजन सिद्धता करी जे म्हणत परी देखिले पाकग्रात. आश्चर्यजनक ते नचे केला स्वयंपाक ग्रही नव्हते काही एक मीठ मिरची कणिक उपवास घडला असे. ऐसे क्रमितादीन मास असे श्रावण चतुर्थ शनिवारी ब्राह्मण आज्ञा देत धाकटीस. बाळे ऐकावा विचार आज असे शनिवार आम्ही जातो शेतावर निराहार उपवासे. ऐसे वदोन्या ब्राह्मण आणि कथयाचे कुटुंबजन सूर्योदयी प्रस्थान कृषी कर्मे करतसे. धाकटी सून परमप्रसन्न प्रभुचरणी नित्यलीन दयाघंती येचे मन प्रेमळ परोपकारी. सुदिन चतुर्थ शनिवार शनिदेवाचा असे वार म्हणजे श्रावणातला शेवटचा शनिवार किंवा आपण त्याला सरता शनिवार असे देखील म्हणतो. यथासांग पूजा प्रकार निरंतर करतसे. मग शनिदेवे काय केले कुष्ठरूप धारण केले विप्राचे द्वारी पातले क्षण एक. परमात्मा परमशक्तिवान मायारूप घेतले बहुक्षीण कुष्ठरोगे व्यापिले तन दुःखापार करतसे. विप्रग्रहितो परमेश्वर हाक घालतसे करुणास्वर बाळे मज सत्वर अन्न उदक देईजे. मम देह झाला क्षीण कुष्ठछळी तसे अति दारुण घाल उष्ण जले स्नान तेल लावणी मज. मम वेदना विवळ जीवा बाळे देईजे सेवा तेने वेदनेचा वणवा क्षमेल की सत्वरी. मग ती सात्विक नारी द्रवली चित्ती सत्वरी दया उपजली अंतरी ती येच्या. मने बैसावे पाटावरी आपण अतिथी देवापरी सेवा करणे या करी असे मम भाग्य थोर. मग स्नुषे काय केले घातले उष्ण उदक स्नान जले देहासी तेल लाविले परमश्रद्धेने. बैसोनिया तया पाटावरी ताट वाढले सत्वरी परमात्मा सेवन करी प्रसन्न चित्ते. भक्ताचा देखोनिया भाव नाना पक्वानाची आली चव मग परमानंदे देव तृप्त झाला. मग महासंतोषे परमात्मा आनंदला भाऊचित्ता. मग ती सात्विक भक्ता साह्यासी धावतसे. मग त्या बाळेसी लक्षून शनदेव देती आशीर्वचन बाई तव आत्मा देव कृपेने संतोष पावेल. येणे परिकृपा आशीर्वाद देऊन उच्छिष्ट पात्र हाती घेऊन ते वळतनीस खोचून देवे प्रस्थान पै केले. अतिथी सेवे प्रसन्न असे ती बिप्राची सून संतोष भरून या मन तियेचे गेले असे. तव ती नारी झडकरी गेली असे माडीवरी स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी. उतरंडी उतरुनी सकळ शोधतसे जोंधळे मिरची डाळ विपुल सामुग्री सकळ तेवी दिसू लागली करुड्या उत्तम पाक संध्या कर्मे पूजादिक. मग पाहे वाट एकटक ग्रहजनाची ते दवा. मग शेतामधून मंडळी आले परतोनी सायंकाळी सायं प्रार्थनेपर्यंत भोजनस्थळी
बैसले सेवणासी ब्राह्मण म्हणे सुनेस, आज प्रथमची आई सासुवास, काय केले भोजनास, बाळे सांगावे आम्हासी. खमंग असे बाजरीची भाकरी, सवे केनू कुरडूची भाजी भारी, पक्वान्ने नाना परी असे सेवावया, देखून या पदार्थ नाना परी, विप्र आनंदला अंतरी. म्हणे बाळे कोठून पदार्थ सत्वरी, आणले तसे वनासी. मग सर्वदा आपले ग्रह बाळे, डाळ दाड्याविन मोकळे. मग हे उदंड पदार्थ सगळे, कैसे केले सांगावे. मग परम प्रसन्न वदनी, स्नुषे कथली कहाणी, आला कुष्ठरोगी अतिथी होऊनी, त्याने आशीर्वाद दिला. इतक्या माझी चमत्कार, सकळाची दृष्टी पडे समोर, वळचणीचे पात्रा माझी तेजोमय गोचर, होतसे तेवी. विप्र उठून या सत्वरी, वळचणीचे पात्र घेतले करी, मग त्या दर्शने सारी आश्चर्य करती. मग तो विप्र तक्षण चमकला आश्चर्याने, पात्री मोती रत्ने दैदिप्यमान, नयनही चमकतसे. मग दैदिप्यमान नयनही चमकतसे. मग तो विप्र तात्काळ सुनेस म्हणतसे, बाळ हा भासा आभासाचा खेळ, मज काही कळेना. ती श्रद्धावंत सुलक्षणी वदली विप्रा लागोनी, कुष्ठरोगी याच पात्रातुनी, होता की हो जेवला. मग तो विप्र तो ज्ञानी समजला सर्व मनी, त्या पात्रासी कवटाळूनी आनंद व्यक्त करतसे. म्हणे बाळे तू महान, दिदले देवांचे दर्शन, आपल्या निर्धना पर घरी प्रेमभावाने देवासे जेवला तो. मग इतर दोन सुनासी विप्रे पाचारले वेगेसी, म्हणते मागील शनिवार दिवशी काय वर्तमान घडले असे. मग त्या दोघी अज्ञानी सांगतसे दुःखभरी कहाणी, कुष्ठरोगी आला अतिथी होऊनी, परी झिडकारिला त्यासी. ना दिले अन्न पाणी, मग देवोनी शापवाणी, कुष्ठी गेला निघोनी, मग उपवास घडला सर्वासी. मग विप्र कुटुंब उपजले म्हणी, शनदेवाने माया रुचुनी, आपले महाभाग्य म्हणून शनदेवा आले ग्रासी. परमानंदे त्या सुनेशी आशीर्वचन देत मानसी, म्हणे बाळे तू पुण्यरासी, भाग्य उदेले सकळांचे. मग विप्रास सर्वजण शनदेवा करती वंदन, म्हणती शनदेवा दयाघन, कृपा केली आम्हावरी. येणे परी कृपा आम्हावर, राहू द्यावी देवा निरंतर, तुझ्या नामाचा विसर न हो कवण्या काळी. मग ते ब्राह्मण कुटुंब अखंड, शनिभक्ती करी उद्दंड, शनिभक्ती अपार वेड, परी जपतसे उरी सर्वदा. मग कृपा सिंधूशी शनीश्वर, प्रसन्न झाला तयावर, तैसी तुम्हा आम्हावर कृपा राहो तयाची. ही शनिवार व्रतकथा, श्रवणे पटणे सरतील दुःखे व्यथा, मग दयागन शनदेव सर्वदा कृपा करला आपणावरी. श्री दास शिवाजी विरचित श्री शनेश्वर लीलामृत ग्रंथ, परेसा भाविक भक्त एक चित्ताने. श्री एकविशंत अध्याय समाप्ता. श्री शनीश्वरार्पण नमस्तु. आता ही जी कथा आहे ना, ही चातुर्मासामध्ये सांगितलेली आहे. चातुर्मासांच्या कहाण्यामध्ये पण ही आहे. आणि आपल्या ह्या म्हणजे मुखोद्गत लेखी नाही, पण एकमेकापासून तोंडातोंडी पुढं आलेल्या ह्या कहाण्या, ह्या काहीतरी एक शिकवण देतात आपल्याला चांगली. त्यानुसार ह्या कथेमध्ये आहे की कुष्ठरोगी आहे, मग लोक हाकलणार, तर त्याला म्हणजे बिचाऱ्याला कोण देणार अन्न पाणी, तर स्वतः देवाने कुष्ठ्याचं रूप घेतलं, जेणेकरून माणसाच्या मनामध्ये त्या देवानं घेतलं तर म्हणून का होईना दयाभाव उत्पन्न होईल. तर अशी एक नगरी होती, ज्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि तो शेती करत होता. मग आधी ग्रीष्माचा काळ येतो, उन्हाने सगळं तापतं, हाय हाय करतं. मग ग्रीष्म झाल्यानंतर काय येतो, वर्षा ऋतू येतो. चैत्र वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, तसा तो वर्षा ऋतू येतो. पिकं पिकतात, शेती होते. मग शेतकरी सगळे कसे असतात गावाकडे, की त्या शेतीवरती कामावर, कारण त्याच्यावर पुढं वर्षभराचं पोटपाणी असतं ना, तर घरामध्ये सगळं सोडून ते लोक शेतावर कामाला जात असतात. मग ती व्रत तप वैकल्य सगळं नंतर होतं. श्रावण मास म्हणजे पेरणी बिरणी झाली, मग श्रावण येतो, तोपर्यंत लोक मागं बघत नाहीत. म्हणजे गावाकडं अगदी म्हण आहे की जरी एखादं प्रेत मड जरी झालं तर ते झाकून ठेवा घरामध्ये, आधी पेरण्या पूर्ण करा आणि मग त्याकडे बघा, कारण ते बघत बसल्या आणि पेरण्या राहिल्या तर कोणाच्याच पोटाला पुढं वर्षभर मिळायचं नाही. मग अशा ह्या त्या ब्राह्मण शेतकऱ्याला 3 सुना होत्या आणि 3 मुलगे होते. मग हे सगळं मुलासुनांसकट शेतावर राबायला जायचे. मग पहिल्या वेळी धाकट्या सुनीला ठेवली, बाई गं तू घरात स्वयंपाक पाण्याचं बघ आणि आम्ही सगळे शेतावर कामाला जातो. आता शेतकऱ्याकडं आधी 18 वर्ष विश्व दारिद्र्य, म्हणजे होते बागायतदार पैसेवाले शेतकरी, पण त्याचा काय 2 एकर 3 एकर तुकडा. ब्राह्मणा घरी आधी दारिद्र्य का तर भिक्षुकीवर जीवन आणि शेतीवर जीवन म्हणल्यावर अजूनच घरामध्ये काहीच नाही.
सगळे म्हणले उपवास आहे, आम्ही जातो, संध्याकाळी तू काहीतरी करून ठेव. आता घरात काहीच नाही तर त्या सुनेला म्हणताय तुम्ही करून ठेव. तिने बिचारीनं उतरंडीची मडकी वगैरे शोधली, थोडेसे जोंधळे होते ते दळले, केनुकुरडूची भाजी केली. ही खास ही रानभाजी आहे, ही पावसाळ्यामध्येच येते. मग त्यानिमित्तानं त्या भाज्या खाव्यात म्हणून हे कथेमध्ये घातलेलं असतं की ते औषधी असतात आपल्या पोटाला. आणि तेरड्याची बी वाटून ठेवली अंगाला लावायला, म्हणजे ते पण औषध आहे कुष्ठरोगाचं किंवा त्वचेच्या रोगाचं कुठल्याही. आणि वाट बघितली घरच्यांची. तर दुपारीच एक माणूस आला, मुलगाचा आला, म्हटला बाई बाई मला नाहू घाल माकू घाल, कुष्ठरोगी आहे मी, मला त्रास होतोय. आणि मग तिनं घातलं त्याला तेरड्या, म्हणजे पित्या समान मानलं आपल्या, आणि त्याला ते तेरड्याचं बी अंगाला लावलं, गरम पाण्याने आंघोळ घातली त्याला, आणि त्याला जेवण वगैरे घातलं. आणि तो आशीर्वाद देऊन निघून गेला. आणि ते जेवणाचं जे उष्ट पत्रावळ होती ती वळचणीला खोचली. मग त्या दिवशी वळचंडीला उतरणीला पुष्कळ धान्य सापडलं. तिनं व्यवस्थित छान स्वयंपाक केला, सगळ्यांना घरच्यांना जेवण घातलं, घरचे तृप्त झाले. मग तो प्रत्येकीचा एक दिवस स्वयंपाकाचा वार असणार आणि मग बाकीचे दिवस शेतात राबायचा दिवस. नाही तर मग ती एकच घरात राहणार सावलीला, तर दोन म्हणणार नाही उन्हात जाणार आहे आम्हीच का राहायचं म्हणून. मग दुसऱ्या शनिवारी मधल्या सुनेला ठेवलं, बाई ग आज तू थांब. त्यानुसार ती थांबली घरात. एक तर घरात काही नव्हतं, थोडंफारच होतं, त्याच्यामध्ये असाच शनदेव आला रूप पालटून, आणि मग कुष्ठरोगाचं रूप घेऊन एकदम क्षीण आवाज करत की बाई मला खूप भूक लागली, वेदना होत आहेत. त्याचं कुष्ठ असं होतं की त्या कुष्ठामध्ये फार किडेबिडे पडलेले होते पहिल्या सुनेच्या वेळी, हां असं वर्णन आहे. आणि मग मला खायला घाल थोडंसं. तर तिने सांगितलं बाबा माझ्याकडे काय नाही, आमचीच गरिबी, तुला कुठून देऊ, जा. मग शनी म्हणले तुझं हाय नाही ते पण तुझं बघ आता निघून जाईल. आणि खरंच झालं, ते वळचणीला थोडेफार काय उतरंडीला धान्य होतं ते पण नष्ट झालं. संध्याकाळी सगळ्यांना उपास घडला. सगळ्यांनी विचारलं काय झालं, तर हिनं हां काय बोलली नाही, ती नाहीच आहे घरामध्ये, तर देऊ कुठून. मग त्याच्या पुढच्या शनिवारी मोठी सून, तिचा नंबर लागला, ती थांबली पुन्हा तेच मागून पुढे तीच कथा. शनदेव आले, म्हटले बाई ग मला कुष्ठ फार अंग दुखतंय, मी कुष्ठरोगी आहे, वेदना होत आहेत, मला ते पाणी दे आंघोळीला गरम गरम आणि जेवायला दे. ती म्हणली बाबा, त्याला हाडतूड करून हाकलून दिलं, म्हणून तुझं सगळं नष्ट होईल. तेव्हा पण काय मिळालं नाही. मग ते ब्राह्मणानं परत धाकट्या सुनचा नंबर लावला. मग त्या दिवशी पुन्हा ती थांबली, पुन्हा तेच मागच्याप्रमाणे शनदेव आले, ती मनानं चांगली होती, नाव माकू घातलं, तेरड्याचे बी वाटून लावलं, केनुकुरडूची भाजी आणि भाकरी खमंग बाजरीच्या खाऊ घातल्या. आणि शनदेव आशीर्वाद देऊन गेले की बाय ग तू मनानं निर्मळ आहे. म्हणजे काय बघा ह्यात सांगितलंय की दारे आलेल्या कुठल्या अतिथीला नाही म्हणू नका. पूर्वी तर काय गाड्या घोड्या नव्हत्या, हॉटेलं नव्हती, माणसं पायी पायी प्रवास करायची, तीर्थक्षेत्राला जायची, इकडून तिकडं जायची, तर कुणाच्याही घरी विचारायची आणि उतरायची बघून जरा चांगली माणसं. मग अशा वेळी त्यांना कोणतरी जेवण खाण दिल्याशिवाय ती पुढचा प्रवास करू शकत नाही ना. मग पूर्वी काशी यात्रा करणं म्हणजे मोठं होतं, म्हणून आल्यावर मोठा समारंभ करायचा, त्या व्यक्तीला वस्त्र द्यायची, पोशाख द्यायचे, गंगाजलाचं पूजन करायचं. आता आपण 10 वेळा काशी यात्रा करून येऊ शकतो, पण तेव्हा शक्य नव्हतं आपल्याच्यानं. मग तेव्हाचं हे कथा आहे, पण त्यातून तुम्हाला संदेश असा आहे की दारी आलेल्या अतिथीला तुम्ही असं उपाशी पोटी पाठवू नका. आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. मग त्यानुसार तिनं घातलं खाऊ पिऊ, ते आशीर्वाद देऊन गेले, आपली पत्रावळी पुन्हा वळचणीला खोचून गेले. मग तिला बघितलं उतरंडीला जास्तीचंच धान्य मिळालं. मग तिनं स्वयंपाक केला चांगला आणि चवदार स्वयंपाक झाला देवाच्या आशीर्वादाने. देवाचा घरात पाऊल वास झाला ना, प्रसाद मिळाला. मग संध्याकाळी आले ते म्हणले एवढा छान वास सुगंध येतोय, काय बनवलंयस. मग तिनं जेवाय खायला घातलं सगळ्यांना. मग सासऱ्याने विचारलं आपल्या घरात तर काही नव्हतं, म्हणजे यांनाही माहिती आपल्याकडे काही नाही, ते तरी आपण सुरांना सांगतो की स्वयंपाक करून ठेवा. तर तू काय केलंस. मग तिनं सांगितले कुष्ठरोगी आला होता, मग त्याचं मी असं असं सेवा केली, आणि त्यानं तो फळ दिलं म्हणे, आपलं उतरंडीला सगळं धान्यानं भरलेलं आहे. मग दुसऱ्या 2 सुनांना विचारलं की तुमचं काय झालं गेल्या शनिवारी. मग त्यांनी सांगितलं आम्ही मात्र काही त्याला दिलं नाही, आम्ही त्याला हाकलून लावलं. मग सासऱ्याला समजलं की ते देवच आहे, शनिवारी येतात म्हणजे शनदेव आहे, आणि त्यांची आपल्या धाकट्या सुनेवरती कृपा आहे. तेवढ्यामध्ये ते वळचणीला जी उष्टी पत्रावळी खोचली होती ना, तिच्यात काहीतरी चमकू लागलं. म्हणून बघायला गेले, ते खाली काढले तर त्यामध्ये रत्न मोती हिरे असं भरलेलं होतं त्या पत्रावळींमध्ये. मग यांना एकंदरीत काय म्हणजे श्रीमंती आली, दारिद्र्य गेलं.
आनंद झाला आणि त्या संपूर्ण कुटुंबानं कायमच शनीश्वराचं स्मरण केलं आणि त्यांची सेवा केली. अशा रीतीने इथे हा शनी लीलामृत नावाचा ग्रंथ समाप्त झालेला आहे. आणि आपली जी वाचन सेवा मी केली आहे ती शनीचरणी आणि तुमच्या ऐकणाऱ्यांच्या चरणी, वाचकांच्या चरणी रुजू करत आहे आणि इथे हा अध्याय समाप्त करत आहे. नीलांजन समाभास रविपुत्रमेमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरं. श्री शनेश्वरार्पणमस्तु. शनेश्वर महाराज की जय.